नमस्ते, मी हेमंत तेलवेकर. हेमंत तेलवेकर शो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आज माझ्यासोबत प्राध्यापक सुहास नाईक सर आहेत. मी त्यांचं या आपल्या चॅनलसाठी आजच्या कार्यक्रमासाठी मी त्यांचं स्वागत करतो. नमस्ते सर. नमस्ते. प्राध्यापक सुहास नाईक हे माझ्याच गावचे म्हणजे सरूडचे आहेत. सरूड ही भूमी या गावामध्ये एक छोटंसं खेडेगाव आहे. या गावामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की खूप सारे इंटेलेक्च्युअल्स, खूप सारे बुद्धिमान तरुण दरवर्षी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यशस्वी होताना आपण पाहतोय. आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण सरूडच्या संदर्भामध्ये तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर सरूड ही एक बुद्धिजीवी माणसांची एक गाव म्हणून सध्या प्रसिद्ध झालेलं आहे. पण सरूडची ही जी बुद्धिजीवींचं गाव म्हणून जी ओळख आहे ते कधीपासून आहे असा एक प्रश्न आपल्याला पडतो. आणि त्याचं उत्तर आपल्याला सापडतं ते जर आपण 20व्या शतकाच्या सुरुवातीकडं जर आपण गेलो तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतं की अगदी 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून, कदाचित डॉक्युमेंटेड नसलेल्या हिस्ट्रीमध्ये कदाचित त्याच्याही आधीपासून आपल्या गावामध्ये इंटेलेक्च्युअल लोकांची तशी म्हणजे खूप सारी संख्या असण्याची शक्यता आहे. परंतु डॉक्युमेंटेड झालेली जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की सरूडमध्ये अशी बुद्धिजीवी अनेक माणसं होऊन गेलेली आहेत, सध्या होत आहेत. तर अशाच एका बुद्धिजीवी माणसाची किंवा अशाच एका व्यक्तीची आज त्या व्यक्तीसंदर्भामध्ये आम्ही बोलण्यासाठी आम्ही दोघंजण एकत्र आहोत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या चरित्राबद्दल बोलत असताना किंवा त्यांच्या लाईफ वर्कबद्दल बोलत असताना एका घटनेचा उल्लेख आपण करतो त्यांच्याबद्दल बोलत असताना. ते म्हणजे की ते एका ठिकाणी असताना, एका खेडेगावामध्ये गेले असताना त्यांना एक मुलगा शाळेच्या बाहेर उभा असलेला त्यांना दिसला. त्याने त्यांना विचारलं की तू का बाहेर थांबला आहेस? तर तो मुलगा शाळेच्या बाहेर खिडकीतनं वर्गामध्ये जे काही चाललं आहे ते सगळं बघत होता. त्या मुलानं सांगितलं की मी दलित कुटुंबामध्ये असल्याकारणानं मला शाळेमध्ये जायला परवानगी नाही वगैरे वगैरे, मी जाऊ शकत नाही, असं ती घटना. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या मुलाला आपल्या खांद्यावरती घेतलं आणि त्याला घेऊन ते साताऱ्याला गेले. तो दलित मुलगा कोण असा प्रश्न आपल्याला जेव्हा पडतो तेव्हा त्याचं उत्तर आणि त्या दलित मुलाचं नेमकं पुढं काय झालं हे आपल्याला फारसं माहिती नाही. तो दलित मुलगा आमच्या सरूड गावचा, ज्यांचं नाव आहे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप, जे पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यामुळं, त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळं ते पुढे इतके मोठे झाले की पुढे जाऊन ते सातारा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पहिले दलित आमदार झाले. त्यावेळेला इंग्रजांनी स्थापन केलेले जे विधिमंडळ होतं त्या विधिमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींना संधी मिळत असायची. तर अशा पहिला दलित आमदार म्हणून विधिमंडळामध्ये जाणारा, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही, ते ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. या एवढा मोठा माणूस आपल्या सरूड गावामध्ये होऊन गेला. तर त्या व्यक्ती संदर्भामध्ये आज बोलण्यासाठी आम्ही खरं तर आज इथं आज उपस्थित आहोत. मला माहिती आहे की माझं इंट्रोडक्शन खूप लांबलं आहे, पण हे सांगणं तुम्हाला गरजेचं मला वाटलं. मी आता सरांच्याकडे जातो. सरांचा खूप मोठा अभ्यास आहे या विषयावरती. सरांच्या संदर्भामध्ये मला बोलायलाच पाहिजे की सरांची ओळख पहिल्यांदा मला करून द्यायला पाहिजे. सर हे सध्या पुण्यामध्ये SGK महाविद्यालय इथं ते इतिहास या विषयाचं प्राध्यापक म्हणून ते काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचा जो अभ्यास आहे तो इंडॉलॉजीवरती आहे, आर्किओलॉजीवरती आहे, अँथ्रोपॉलॉजीवरती आहे. या विषयावरती त्यांचं मास्टरेट झालेलं आहे. आणि सध्या त्यांचं जे संशोधन आहे, प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं जे संशोधन आहे ते प्राचीन भारतातील शिलालेख, लेणी, वीरगळी या प्राचीन भारतामधल्या या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातलं त्यांचं संशोधन खूपच महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण असं त्यांचं संशोधन आहे. त्याचबरोबर वंचित समूहाच्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगानं त्यांचं संशोधनाचं कार्य हे सातत्यानं चालू आहे. शिवाय बाबासाहेबांच्या अप्रकाशित पत्रांचं संकलन देखील त्यांच्याकडे आहे. तर असे प्राध्यापक सुहास नाईक सर अतिशय हुशार माणूस, आणि ज्यांच्याबरोबर मी आज ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. तर मी नाईक सरांना मी प्रश्न विचारतो की मी मग ज्याचा उल्लेख केला की पहिला दलित कुटुंबामधला किंवा दलित समाजामधला व्यक्ती की जो सातारा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ह्याच्यामध्ये पहिला आमदार म्हणून ते निवडून गेलेत, त्यांच्या संदर्भामध्ये
त्यांच्या वाटचालीच्या संदर्भामध्ये तुम्ही आम्हाला थोडंसं ऐकवावं, सांगावं आणि मग आपण पुढे जाऊन आपण ओघाने येणाऱ्या काही प्रश्नांवरती आपण बोलूया. सर, सुरुवात पहिल्यांदा इथून करावी लागेल की तुम्ही जसं तुमच्या प्रास्ताविकेत सांगितलं की ज्ञानदेव धृणात घोलप यांचा जन्म मुळात सरूडचा आहे. उपेक्षित अशा महार कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. बरोबर. आणि त्यावेळेला 20व्या शतकाच्या पूर्वार्धात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या भागामध्ये पटकीची देवीची प्रचंड मोठ्या प्रमाणात साथ आली होती. अगदी तुम्हाला माहिती असतील इतिहासातले संदर्भ की शाहू महाराजांनी त्या लोकांना अक्षरशः औषधोपचार केलेले आहेत, त्याच्यासाठी कॅम्प ठेवलेले आहेत भोजन देण्याचे वगैरे. आणि अशा काळात आपला मुलगा वाचला पाहिजे या सगळ्या असुरक्षितेच्या सुरक्षितेच्या भावनेतून ज्ञानदेव धृणात घोलप, म्हणजे धृणात घोलप आणि ज्ञानदेवाला लहान घ्या, त्यांना आपल्या पेट नाके म्हणजे आजोळी मामांकडे पाठवलं होतं. त्यांचा आजोळ मामा आज वाळवा तालुक्यामध्ये पेट नाका जिथं गाव आहे तिकडे. तर अशा ठिकाणी पाठवल्यानंतर तिथं जो सगळा भारावलेला मंतरलेला स्वातंत्र्याच्या चळवळीनं सगळा जो भाग आहे ते लहानपणीच लहान घ्या ज्ञानदेवावर त्याचे संस्कार झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मुळात त्यांचं नाव जे ज्ञानदेव ठेवलं होतं तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आहे समतावादी अशा संत परंपरेचा पगडा असल्यामुळं त्यांचं नाव जगाला ज्ञान वाटणाऱ्या आणि मायबोली मराठीमध्ये संस्कृत मधलं अगाध ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवरून त्यांचं ज्ञानदेव नाव ठेवलं होतं. बरोबर. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरून त्यांची सगळी जडणघडण होत होती. तुम्ही जसं मगाशी सांगितलं की एक लहान चुणचुणीत मुलगा शाळेच्या बाहेर शिक्षण घेतोय खिडकीतून, ते कर्मवीरांनी पाहिलं. कर्मवीरांना मुळात हे वणकोर स्वभावाचे. बरोबर. ते स्वतः रॉयल फॅमिली म्हणजे शाहू महाराजांच्या ट्रेझरीतल्या पैशातून शिक्षण घेत होते. आणि ते ज्यावेळेला आपल्या गावाकडे गावी आले होते तेव्हा त्यांनी इस्लामपूरमध्ये एक मुलगा असा शाळेच्या बाहेरून शिक्षण घेतोय हे पाहिलं आणि त्यांच्यातली बंडखोरी जागृत झाली आणि त्यांना जाणीव झाली की काहीतरी याला कारण असलं पाहिजे. आणि मग त्याला त्यांनी विचारलं की त्या लहान मुलाला की तू बाहेरून का शिक्षण घेतोय. तर त्यांना सांगितलं की मला आतमधले जे मास्तर आहेत, शिक्षक आहेत, ते येऊ देत नाहीयेत कारण मी जातीनं महार आहे आणि महारांना तर त्यावेळेला अधिकार नाहीये. हे सगळं बघितल्यानंतर मग कर्मवीर अण्णांनी हा सगळा प्रसंग जो आहे तो शाहू महाराजांना सांगितला. आणि नंतर मग दलितांसाठी, इथल्या अल्पसंख्याक, इथल्या वंचितांसाठी स्वतंत्र असं मिस क्लर्क हॉस्टेल सुरू झालं. हे शैक्षणिक सगळ्या चळवळीचं प्रारंभ बिंदू आहे हा. बरोबर. आणि त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की काही शहरांची स्वतंत्र ओळख असते. तिथली बाजारपेठ असेल, तिथल्या धार्मिक प्रवृत्ती असतील किंवा तिथलं भौगोलिक पर्यटनाचं क्षेत्र असेल. कोल्हापूरची ओळख आहे ती पैलवानांचं शहर आहे. कोल्हापूरची ओळख आहे ती वसतिगृहांचं शहर आहे. आणि त्या वसतिगृहांच्या शहराची निर्मिती होण्यामागं या ज्ञानदेव धृणात घोलपांची जिज्ञासा आहे शिक्षणाप्रती, ती मला वाटतं कारणीभूत होती. तर अशा पार्श्वभूमीवर त्यांची जडणघडण होत होती. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे की त्यावेळेला देशभरात जी काही संस्थानं होती, वारणेच्या तहानं कोल्हापूर संस्थान ताराबाईंचं, कोल्हापूर राज्य आणि तिकडं शाहूंचं राज्य, ही विभागणी झाली होती उभी मराठा साम्राज्यामध्ये. आणि त्याच पार्श्वभूमीवर सातारा राज्य हे थेट ब्रिटिशांच्या अंतर्गत येणारं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. आणि ज्ञानदेव धृणात घोलपांचं जे पेट नाका हे जे काही मामांचं जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यात, दक्षिण साताऱ्यात, की जो स्वातंत्र्याच्या प्रति भारावलेला मंतरलेला भाग आहे. आणि त्यांचं जे मूळ गाव सरूड जे आहे आज जे जिथं आपण आहोत ते कोल्हापूर संस्थानात, अशा पार्श्वभूमीवर त्यांची जडणघडण झालेली दिसून येते. आपण ज्ञानदेव धृणात घोलप या व्यक्तिमत्वाबद्दल, ज्यांची फार लोकांना म्हणजे दलित समाज, आत्ताच्या दलित समाजाला त्यांची ओळख जवळपास नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि मग दलितेतर समाजांना देखील या व्यक्तीबद्दल फारसं माहिती नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. परंतु ज्ञानदेव धृणात घोलप यांच्याबद्दल आपल्याला जेव्हा वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं, त्यावेळेला आपल्याला कुठंतरी असं ऐकायला मिळतं की सिडनेहॅम कॉलेजचे प्राध्यापक म्हणून जेव्हा बाबासाहेबांवरती जेव्हा जबाबदारी आली तेव्हा मुकनायकाची जबाबदारी त्यांनी ज्ञानदेव धृणात घोलप यांच्यावरती सोपवली. म्हणजे मुकनायकाचं संपादक, एडिटर म्हणून त्यांनी काम करणं, त्याचबरोबर नंतर पुढच्या कालावधीमध्ये त्यांचं विधिमंडळामध्ये जाणं, त्याचबरोबर पुढे गांधीजींना देखील एका सभेमध्ये त्यांनी विरोध केला. आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये हे सगळे प्रसंग येतील. परंतु ज्ञानदेव धृणात घोलपांचं ग्रोनअप झाल्यानंतर एक तारुण्यामध्ये किंवा काय म्हणूया त्यांना आपण, त्यांच्या आयुष्यामध्ये ही सगळी कामगिरी करत असताना त्यांच्या शिक्षण घेण्याच्या त्या दरम्यानचा जो कालावधी होता त्या संदर्भामध्ये आपल्याला काही संशोधनात्मक काही बाबी समोर आलेल्या आहेत काय? खरं तर त्यांचं शिक्षण जे आहे ते म्हणजे शिक्षणावर फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. घोलपांचं जे सगळं शिक्षण आहे ते प्रारंभीचं प्राथमिक शिक्षण आहे ते पेट नाका या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर कर्मवीर अण्णांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनातून कोल्हापूरला शिक्षण झालं.
कोल्हापूरनंतर त्यांनी विठ्ठल रामजी शिंदेच्या डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेत पुण्यात काही काळ शिक्षण केलेलं आहे. आणि मग पुढचं वाणिज्य शाखेतून, म्हणजे वाणिज्य शाखा हा शब्द जरी नंतरचा असला आणि तो शाखा विस्तार जरी नंतर झाला असला तरी त्या सगळ्या धोरणाच्या अनुषंगानं सहकार, बँकिंग, पतसंस्था या अनुषंगानं जे मुंबईमध्ये त्यांचं काही काळ शिक्षण झालं, त्याच ठिकाणी त्यांनी तसा काही काळ नोकरी केलेली आपल्याला दिसून येते. आणि तुम्ही जसं म्हणालात की मूकनायकची जबाबदारी बाबासाहेबांनी त्यांना का दिलेली असावी, त्यावेळेला वर्तमानपत्र निर्माण करणं, सुरू करणं इतकं सोपी गोष्ट नाहीये आजच्यासारखी. की आज जसं RNI आपण रजिस्ट्रेशन केलं की वर्तमानपत्र, TV चॅनेल, YouTube चॅनेल आपण निर्माण करू शकतो, रेडिओ चॅनेल आपण निर्माण करू शकतो. प्रचंड मोठ्या महत्प्रयासातून पुढे जावं लागायचं आणि ती मोठी प्रोसेस होती सर. आणि या प्रोसेसमधून जाऊन बाबासाहेबांनी या ज्यांना आवाज नाहीये अशा मूक जनतेचा आवाज बनण्यासाठी मूकनायक स्थापन केलं. आणि त्यालाही या सगळ्या महापुरुषांची एक खंबीर साथ होती, पाठराखण केली होती. शाहू महाराजांनी त्याला देणगी दिली होती. आणि त्याच्यावर संत साहित्याचा तुकाराम महाराजांचा अभंग शिरोभागी होता मूकनायकच्या. यांचं नाव ज्ञानदेव होतं. हे सुद्धा संत परंपरा, एक प्रकारचा विलक्षण असा योगायोग आहे तो सगळा. तर अशा पार्श्वभूमीवरून त्यांची ती सगळी वाटचाल सुरू होती. मूकनायकाचं संपादक करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती येणं, याचा अर्थ बाबासाहेबांचा त्यांच्यावरती विश्वास असणं, असं कुठेतरी आपल्याला त्याचं कॉर्डिनेशन आपल्याला फक्त एक थोडं काय होतं की मूकनायकचा विषय निघाला की मूकनायकचं दीर्घकाळ मूकनायक चाललेला नाही, हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण त्या काळामध्ये मूकनायक वाचणारा वाचक वर्ग कोण होता? बरोबर आहे. त्यावेळेला शिक्षणाच्या फारशा जाणीवा नव्हत्या आपल्या समाजामध्ये. एका व्यक्तीनं मूकनायक वर्तमानपत्र हातात घ्यावं, पारावरती, कट्ट्यावरती, तक्क्यावरती सर्वांनी एकत्र यावं आणि ते सामूहिक रीतीनं वाचन केलं जायचं. जाहिराती नाहीयेत, त्याला पुरेशी वाचक संख्या नाहीये, आर्थिक पाठबळ नाही. अशा कालखंडामध्ये बाबासाहेब थेट परदेशात जात आहेत, विलायतेला जात आहेत. तर पहिल्यांदा मूकनायकची जी जबाबदारी दिली होती बाबासाहेबांनी ती भटकर या गृहस्थांना दिली होती. ते विदर्भातले होते. आणि दुसरे संपादक म्हणून यांची नियुक्ती केलेली होती. आणि ती करण्यापाठीमाग सगळा हा जो महापुरुषांचा, महानायकांचा परिस्पर्श आहे, ज्ञानदेव धृणात घोलप यांना, तो सगळा परिस्पर्श कारणीभूत आहे. त्यांच्या वैचारिक कार्यपद्धतीमध्ये सातत्यानं बदल होताना आपल्याला दिसतोय. एका छोट्या कुटुंबातून, छोट्या गावामधून येणारे हे व्यक्तिमत्व आपल्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा विस्तीर्ण करतायत, मोठ्या करतायत. आणि हे पाहिल्यानंतर यांच्यामध्ये काहीतरी गुण आहेत की जे समाजाला आपल्या या सगळ्या दुःखाच्या खाईतून बाहेर काढतील आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील. या भावनेतून बाबासाहेबांनी अतिशय मोठ्या जबाबदारीनं नाव त्यांच्या समोर आलेलं होतं. मूकनायक जोपर्यंत चालू होता तोपर्यंत ज्ञानदेव धृणात घोलपांनी जबाबदारी सांभाळली का काही ठराविक कालावधीपर्यंतच त्यांनी ती जबाबदारी सांभाळली? याबद्दल काय संशोधन? खरं तर सुरुवातीचे काही अंक म्हणजे काही काळ भटकर नावाचे जे संपादक आहेत ते प्रमुख होते. आणि नंतरच्या काळात मात्र घोलपांकडे ती जबाबदारी बाबासाहेबांनी दिली. ती शेवटपर्यंत होती म्हणजे तो अंक बंद पडेपर्यंत. आणि नंतरच्या काळात बाबासाहेबांमध्ये आणि ज्ञानदेव धृणात घोलपांमध्ये काही कारणास्तव मतभेद झाले. आणि त्या मतभेदानंतर सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 11 अंक ज्ञानदेव धृणात घोलप यांनी महत्प्रयासानं काढले. आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि त्यांच्या जाणीव आणि जागृतीसाठी सदैवानं त्यांनी आपली लेखणी झिजवलेली दिसून येते. तर हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आता मूकनायकाचे त्यांनी संपादन केलेले काही अंक आता उपलब्ध असू शकतील काय? मी गेल्या 10-12 वर्षात या विषयावरती काम करतोय, संशोधन करतोय. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे अंकामध्ये काय लिहिलं होतं हे जरी आज माहिती नसलं तरी पुढच्या काही काळात लेखकांनी लिहिलेल्या गोष्टींवरून आपल्याला त्याची एकंदरीत साधारणपणे काय मांडणी असेल हे आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ पेरिप्लस ऑफ द इरिजन सी नावाचा ग्रंथ जे आपल्याला लिहिला होता, तर त्या ग्रंथामध्ये हा प्राचीन भारतातला ग्रंथ आहे. एका परदेशी प्रवाशाने लिहिलेला. मान्सून वाऱ्याचा शोध, मान्सून वारं येणार कधी हे नेमकेपणानं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं होतं. तो ग्रंथ आज उपलब्ध नाहीये. पण त्याच्यानंतर या ग्रंथाचा हवाला देऊन, संदर्भ देऊन असं काहीतरी लेखन झालेलं असतं. तसंच मूकनायकच्या
ज्ञानदेव धोरणात घोलपाणी चालवलेल्या मूकनायकच्या अनुषंगानं असं काहीतरी आपल्याला दिसतं. आज तरीही त्याची काही पत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यांचे काही लेटर हेड्स आहेत, त्याच्या काही बातम्या दिलेल्यांची हस्तलिखित सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत. बरं मग त्या संदर्भामध्ये म्हणजे जरी ते मूळ अंक उपलब्ध नसले तरी देखील इतरांनी त्याच्या संदर्भामध्ये काही बोलणं केलं असेल, काही लिहिलं असेल, तर त्या संदर्भानं काय उपलब्ध माहितीमधनं काय काय आपल्याला समजतं त्याच्यावरनं? खरं तर संस्कार, कोणतेही व्यक्तिमत्व असेल किंवा कोणतेही महापुरुष महानायक व्यक्ती कोणीही असेल, तर एक प्रारंभी पहिल्या टप्प्यात जे त्या व्यक्तीवरती संस्कार होतात, त्यांच्या विचारांची कार्यपद्धती कशी असावी याचं एक अनुसरून एक सूत्र मांडलं जातं व्यक्तिगत आयुष्यामध्ये, ते चिरंतन आणि अखेरपर्यंत असतं. बरोबर. आणि त्याच धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञानदेव धोरणात घोलप हे दोघे जण एकत्रित होते, एकत्रित काम करत होते. त्याच कामाची पद्धत दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर दोघांमध्येही दिसते. दोघांचे उद्देश एकच आहेत की या सगळ्या अल्पसंख्याक बहुजन दलितांची उन्नती करणं, त्यांना सामाजिक परिस्थितीमध्ये सन्मान मिळवून देणं, त्यांची कुठलीही मानवीय प्रतिष्ठा होणार नाही यासाठी कार्यरत असणं, एक समतावादी भूमिकेचं सूत्र घेऊन सातत्यानं ज्ञानदेव धोरणात घोलप लिहिताना दिसतात, बोलताना दिसतात आणि विचार मांडताना दिसतात. अच्छा, आपल्याला म्हणजे बाबासाहेबांच्या बरोबर त्यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांचं पुढचं कार्य किंवा त्यांची पुढची वाटचाल याच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे, ते आपण नंतर बोलू. पण त्याच्यापूर्वी बाबासाहेबांचा जो एरा सुरू झाला तो 1920 नंतर माझ्या माहितीप्रमाणे माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी दलितांचा तुमचा नेता हाच असणार आहे असं बाबासाहेबांचा उल्लेख करून त्यांनी हे केलं. त्याच्यापूर्वी मला वाटतं 5 वर्षापूर्वीच 1915मध्ये गांधी आपल्याकडे आले होते, भारतामध्ये आले होते. गांधी युगाला सुरुवातीचा तो टप्पा होता आणि बाबासाहेबांची 1920 नंतर सुरुवात झाली. या दरम्यानचा तो सगळा कालावधी होता. परंतु त्या दरम्यान माझ्या वाचनामध्ये चांगदेव भगवान खैरमोडे हे जे बाबासाहेबांचे जे चरित्रकार होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या म्हणजे संपूर्ण जीवन त्यांनी जवळून बघितलेलं, त्यांनी जे चरित्र लिहिलं त्याच्यामध्ये मला वाटतं की कोणत्या तरी खंडामध्ये, मला वाटतं पहिल्या दुसऱ्या खंडामध्ये चांगदेव भगवान खैरमोडे हे ज्ञानदेव धोरणात घोलपांबद्दल लिहितात आणि त्याच्यामध्ये ज्ञानदेव घोलपांच्या कार्याबद्दल ते उल्लेख करतात. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट, एक प्रसंग असा ते उल्लेख करतात, ते म्हणजे की नागपूरमध्ये काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस त्यावेळची त्यांची जी परिषद भरली होती आणि दलितांचे प्रतिनिधी कोण असावेत या संदर्भामध्ये विचारमंथन चालू होतं. त्यावेळेला महात्मा गांधींनी त्या नागपूरच्या परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधी हे राष्ट्रीय काँग्रेस आहे असं जेव्हा म्हटलं, तेव्हा अगदी तीव्रपणे त्या परिषदेला उपस्थित असणारे आपले ज्ञानदेव घोलप यांनी त्याला विरोध केला होता. या प्रसंगाबद्दल आपल्याला काय जरासं थोडंसं काय आपल्याला माहिती असेल तर जरासं आम्हाला सांगावं. खरं तर ज्या पार्श्वभूमीतून ज्ञानदेव धोरणात घोलप यांचा उदय झाला सामाजिक चळवळीमध्ये, त्यांना मार्गदर्शन सर्वात मोठं होतं ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचं. आणि कर्मवीर अण्णांनी आपल्या आयुष्याचं एक ध्येय ठरवलं होतं की ज्या दिवशी इथला बहुजन समाज सुशिक्षित होईल त्या दिवशी या सगळ्या गुलामीतून बाहेर निघेलच, परंतु जगातलं कोणतंही संकट यांच्यावर आलं तरी ते थोपवून लावण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. जसं अगदी नंतर ते एक विधान प्रसिद्ध झालं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. आणि बाबासाहेबांनी त्याला मूर्त रूप दिलं, बाबासाहेबांनी त्याला अधिक व्यापक स्वरूप दिलं. त्याच्या आधी चिपळूणकरांनी सुद्धा ते विधान मांडलं होतं. त्याच धर्तीवर कर्मवीर अण्णांनी हा जो शिक्षणाचा एक मोठा परिघ आपल्या भोवती लादून घेतला की नाही मला शिक्षणात काम करायचं आहे, हा नेमका कुठून आला ते बघणं अधिक फार महत्वाचं आहे. आणि तो जो आलेला आहे तो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये शिक्षण नाकारलेल्या समूहाला शिक्षण देण्याचं काम करणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले, अगदी फुलेंचा सत्यशोधक समाज सुद्धा या काळामध्ये दक्षिण साताऱ्यात अतिशय जोमानं वाढला होता, विस्तारला होता, फोफावला होता. जिथं कर्मवीर अण्णांची काल्यात पहिली शाळा निर्माण झाली तिथं सत्यशोधक समाजाची एक अधिवेशन झालेलं आपल्याला ज्ञात आहे. आणि राजकारण हे समाजकारणातून अलिप्त राहू शकत नाही, ही दोन अजोड कृती आहेत त्या. आणि म्हणून पुण्याच्या नगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नगरसेवक म्हणून निवडून गेले होते, इलेक्टिव्ह मेंबर होते ते. आणि ड्यूक ऑफ कॅनॉट पुढचा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन शेतकऱ्यांची दुखणी त्यांनी त्या सभागृहात मांडली होती. त्याच पद्धतीनं जरी संधी ज्ञानदेव धोरणात घोलपांना कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिली असेल, सुशिक्षित केलं असलं, शिक्षण दिलं असेल, अर्थात ते जाणीवपूर्वक केलं होतं. त्याला फक्त ज्ञानदेव धोरणात घोलपच एकत्र होतं असं नाही. आणि असंख्य नावं सांगता येतील बहुजन समाजातली. मातंग समाजातले त्या काळात
तात्यासाहेब भिंगारदिवे होते, पुढे ते वकील झाले, लॉयर झाले, देशपातळीवरती परत आमदार झाले आणि फार मोठं काम केलं त्यांनी. माने नावाचे एक गृहस्थ होते सातारा जिल्ह्यातले, चर्मकार समाजातले, अतिशय पार्श्वभूमी काहीच नसणार, पण त्यांनाही संधी मिळाली. मुल्लासाहेब होते, ॲडव्होकेट झाले पुढे, आणि ही सगळी चर्मकार, मातंग, बौद्ध, महार अशा उपेक्षित धनगर असतील, माळी असतील, साळी असतील, अशा छोट्या छोट्या जातींमधल्या लोकांना सुशिक्षित करून त्यांच्या ज्ञाती बांधवांची, जाती बांधवांची जबाबदारी त्यांच्यावर देण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं होतं. आणि म्हणून हाच सगळा वारसा, त्यांचं मार्गदर्शन ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांना मिळत होतं. आणि म्हणून घोलपांनी सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ विभक्त ठेवलेल्या नाहीयेत. सामाजिक चळवळीमध्ये ज्या हिरारीनं ते सहभागी होतात, त्याच पद्धतीने ते राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी होतात. ते आमदार भले 1921 साली झाले, 1921 ते 24 हा त्यांचा आमदारकीचा कालखंड आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये इथल्या सगळ्या दलितांचं ते प्रतिनिधित्व करत होते, शिक्षणावर भांडत होते, पाण्याच्या प्रश्नावर भांडत होते. ज्यांचे प्रतिनिधी म्हणून ते निवडून गेलेले नाहीत त्यांच्याही प्रश्नावर ते भांडत होते. त्यांची जर भाषणं काढली, माझ्याकडे त्यांची भाषणं उपलब्ध आहेत त्या संख्या. इतक्या सडेतोड पद्धतीनं, इतक्या आक्रमक पद्धतीनं, विद्रोही पद्धतीनं त्या काळात बोलणारा आमदार म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. विरोधकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे. तर राजकीय चळवळी आणि सामाजिक चळवळी यांचा भेद न करता त्यांच्या समन्वयातून काय आपल्याला करता येईल का, या धाटणीचं व्यक्तिमत्व साधारणपणे ते होतं. आणि तुम्ही जो मूलभूत प्रश्न विचारला की गांधींना विरोध करू शकतात का, गांधींचा कर्मवीर अण्णांवरती फार मोठा प्रभाव होता. आज जरी तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधून गेलात तर रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर गांधींचा सन्मान म्हणून गांधी टोपी असते. कारण तो जो गांधीवादाचा प्रभाव आहे तो कर्मवीर अण्णांवर होता आणि अण्णांकडून तो घोलपांकडे आलेला होता. घोलपांनी सुद्धा बरंच लेखन, चिंतन, वाचन, मनन आणि त्यांच्या गांधीवादाचा स्वीकार आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये केला होता. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की गांधी जे सगळं बोलतायत ते खरं बोलतायत, गांधी जे सगळं बोलतायत ते सगळं आम्हाला मान्य व्हायला पाहिजे. मला वाटतं ही कुठेतरी लोकशाहीची पायाभरणी होती. अच्छा, बरोबर. समूहाचा जनमताचा आढावा घेणं, कानोसा घेणं आणि आपलं जे काय मत आहे ते निर्भीडपणे मांडणं. गांधींनी, तुम्ही ज्या सभेचा उल्लेख केलात नागपूरच्या, गांधींनी सुद्धा त्याला नकार दिलेला नाही, त्यांचा स्वीकार केलेला आहे. आपण त्याच्यामध्ये काही बदल करता येतील का, अशी समन्वयाची भूमिका घेतली. मला वाटतं की भारताच्या दृष्टिकोनातून ही फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. तोपर्यंत गांधींच्या आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेत अजून मोठ्या प्रमाणात दलितांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांचे, महिलांचे प्रतिनिधित्व पोहोचले नव्हते. आणि घोलपांनी सांगितल्यानंतर या सगळ्या प्रतिनिधींची वाटचाल राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेलेली दिसून येते. आणि म्हणून देशाच्या, राष्ट्राच्या आणि या सगळ्या आपल्या भारताच्या लोकशाहीकरणाच्या या प्रक्रियेतला तो छोटा प्रसंग फार मोठं काहीतरी देशाला घेऊन गेलेला आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. घोलपांचं विधिमंडळावरती, म्हणजे तुम्ही म्हटलं की 1921 ते 1924 हा जो कालखंड आहे, तो कालखंड सातारा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून घोलप विधिमंडळामध्ये गेले. तर विधिमंडळामधल्या त्यांच्या कामगिरीच्या संदर्भामध्ये त्यांची कामगिरी कशी राहिली, किंवा त्यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांनी जे डिसिजन मेकिंग जी त्यांना संधी मिळाली होती, त्यांनी काय निर्णय घेतले, त्यांचं योगदान काय आहे विधिमंडळामधलं, याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगावं. खरं तर मोठ्या माणसांचा सहवास आपल्याला मिळला की माणसं समृद्ध होतात. आणि घोलप त्यावेळेला इतके मोठे नव्हते. 1919, 18, 17 या कालखंडात नुकताच त्यांचं शिक्षण संपलं होतं आणि त्यांनी काही काळ पुण्यात नोकरी केली होती. पोर्ट बंदरमध्ये त्यांनी काही वर्ष नोकरी केली, मुंबईला. आणि ती नोकरी मिळवून देण्याचं काम त्यांना प्रबोधनकार ठाकरेंनी केलं होतं. अरे वा. प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे जवळचे जिवलग मित्र होते. आणि या मैत्रीतून त्यांना मोठी संधी मिळाली होती. दरम्यानच्या काळात रॉयल एस्थेटिक सोसायटीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिफारस करून, विठ्ठलरामजी शिंदेनी शिफारस करून त्यांना सहाय्यक ग्रंथपाल पदाची नोकरी दिली होती मुंबईला. रॉयल एस्थेटिक सोसायटी आज भव्य इमारत आहे, ती हजारो लाखो ग्रंथ तिथे आहेत. बरोबर. तिथं माणूस फक्त गेला तर त्या पुस्तकांच्या सगळ्या वातावरणामुळे किती अंतर्बाह्य बदलतो हे आज आपल्याला जाणवतं. तो काळ सगळ्या दळणवळण संदेशवहनाच्या दृष्टिकोनातून फार मर्यादित कालखंड होता. आणि अशा कालखंडामध्ये वाचनानं समृद्ध झाले. दरवर्षी दररोज मिळेल ते नवीन नवीन वाचत राहायचं, जगातले अनुभव घ्यायचे. आणि शिक्षणापेक्षा बाहेरचा अनुभव त्यांना प्रचंड मिळाला. वाणीवरती प्रभुत्व आलं, लेखणी सिद्धस्त झाली, लेखणीत अजून नाविन्यता आली. इथल्या लोकांची दुखणी, व्यथा, वेदना काळजातून कशा कागदावर उतरवायच्या याचं एक नवीन भान त्यांना आलं. आणि मग या सगळा बहर आला त्यांच्या व्यक्तिमत्वाला, प्रतिभेला. आणि मग हे सगळं विठ्ठलरामजी शिंदेना समजलं की हा काहीतरी वेगळ्या धाटणीचे हे व्यक्तिमत्व आहे. आणि विठ्ठलरामजी शिंदेनी न्यायमूर्ती चंदावरकरांच्याकडे त्या वर्षी जबाबदारी दिली होती की या समूहाचे प्रतिनिधित्व कोण असावे. पण मला त्याच्या आधी एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल
1918 पर्यंत इथल्या दलितांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नव्हता. अच्छा. हां. इथल्या स्त्रियांना नव्हता. स्त्रियाच काय, बऱ्याच लोकांना नव्हता. त्यावेळेला मतदानाचे काय क्रायटेरिया, पात्रता काय होती. आज भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून 3-4 जे निकष ठरवलेले आहेत, त्यामध्ये 18 वर्ष पूर्ण असावी, ते भारताचे नागरिक असावे, आणि 1 मॅन 1 वोट, एक व्यक्ती एक मत, हे सूत्र ठरवलं गेलं. खरं तर ही भारताच्या भाग्याची आणि सगळ्या आनंदाची बाब आहे, जे लोकशाहीची जननी असणाऱ्या इंग्लंडमध्ये होऊ शकत नाही, अमेरिकेत होऊ शकत नाही. स्त्रियांना वोटिंग मिळण्याचा अधिकार सुद्धा खूप वर्ष त्यांनी स्ट्रगल केल्यानंतर मिळाला. भारतात मात्र बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून हे सगळं क्रांतिकारी कार्य घडवलं, पण 1918ला ती परिस्थिती नव्हती. आणि 1919ला या भारतातल्या सबंध भारतातल्या सगळ्या सर्व घटकातल्या लोकांनी येऊन एकत्र मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा जो ठरवला गेला 1919ला आलेला, की कोणाचे किती प्रतिनिधी ते असावे, तर त्या कायद्यानुसार असं ठरलं की दलितांचा सुद्धा एखादा, वंचित जातींचा सुद्धा एक प्रतिनिधी या सभागृहात असला पाहिजे लेजिस्लेटिव्ह मध्ये. टप्प्याटप्प्यानं स्वातंत्र्य देण्याचा तो कालखंड होता असं राणीच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं, आणि त्याची ती परिणिती होती. आणि मग न्यायमूर्ती चंदावरकरांच्यावर ही जेव्हा जबाबदारी आली, विठ्ठलरामजी शिंदेनी ज्या वेळेला सांगितलं, तुम्हाला विठ्ठलरामजी शिंदेबद्दल तर माहितीच असेल, फार मोठे समाजशास्त्रज्ञ, ज्यांचं शिक्षण ऑक्सफर्डला झालं, ज्यांचा भारताच्या मानववंशशास्त्र, इतिहास, संस्कृती या अनुषंगानं फार मोठा व्यापक असा अभ्यास आहे, ज्यांनी इतकी मोठी भारतभर भ्रमंती केली आणि छोट्या छोट्या जातींना सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं काम केलं. मला सांगायला आनंद होतो तुमच्या माध्यमातून सगळ्या आपल्या दर्शकांना की आपण आज सरोडमध्ये बसलेलो आहोत. आपल्या जवळच्या गावात बांबवड्यामध्ये ते येऊन गेले आणि जुगाईला गेले होते. जुगाई नावाची दैवता काय आहे, तिचं योगदान काय आहे, आणि ज्यावेळेला ते बांबवड्यात वास्तव्याला होते तर इथल्या सगळ्या मातंग समाजातल्या, चर्मकार समाजातल्या, महार समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या सर्व लोकांना त्यांनी त्यावेळच्या धर्मशाळेत एकत्रित बोलवून तिथं सभा घेतली होती. कोणी यांची विठ्ठलरामजी शिंदे, आणि तो कालखंड मला वाटतं 1917-18चाच असावा. आणि एकच वर्षात मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा अस्तित्वात आला. न्यायमूर्ती चंदावरकरांनी शिफारस केली आणि ते निवडून आले. पहिले दलितांचे प्रतिनिधी म्हणून ते सभागृहात स्थानापन्न झाले, आदरानं स्थानापन्न झाले. खरं तर संधी प्रत्येकाला मिळते, संधीपेक्षा मिळालेल्या संधीचं आपण सोनं कशा पद्धतीनं करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानदेव धोरणात गोलप. त्याचं कारण असं की ज्या वर्षी 1921ला मे महिना वगैरे तो असेल काहीतरी, डिसेंबरला नवीन वर्षाचं कॅलेंडर त्यांचं सुरू व्हायचं. डिसेंबरला ख्रिसमस झालं की 1 जानेवारीला नवीन वर्षाचं कॅलेंडर 1-2 महिने प्रोसेसला जायचे, आणि मे महिन्यामध्ये त्यांचा त्या सभागृहामध्ये समावेश झाला. आणि पहिलंच अधिवेशन होतं. मला वाटतं परांजपे नावाचे गृहस्थ होते, रँगलर परांजपे, गणित तज्ञ, थोर गणित तज्ञ, ज्यांच्या गणिताच्या अभ्यासाचा, त्यांच्या सगळ्या शिक्षणाच्या सगळ्या अभ्यासाचा जगात गाजावाजा चालू होता. रँगलर परांजपे नावाचे जे गृहस्थ आहेत ते फार मोठे विद्वान आहेत. सही परांजपेचे वडील, आजोबा ते सुद्धा क्रांतिकारी विचारांचे वगैरे होते सगळं, पण त्यांना ब्रिटिशांच्या वतीनं अधीन राहून कायद्याच्या चौकटीत काम करायचं होतं. आणि घोलप ज्या वेळेला सभागृहात गेले, घोलपाने पहिलाच प्रश्न विचारला होता की इतकं मोठं तुम्ही बजेट ठेवलेलं आहे या शिक्षणावरती, किती अल्पसंख्याक अस्पृश्य जातींना शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. मी ज्या सातारा जिल्ह्यातून येतो, माझं गाव ज्या सरोड कोल्हापूर संस्थानात आहे, तिथं शाहू महाराजांनी सक्तीचा शिक्षणाचा, प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला आहे. तुमचं सरकार हे कायदा करणार आहे का? आणि अक्षरशः भांबावून सोडलं त्या रँगलर परांजपेंना. आणि रँगलर परांजपेंना आणखी काही सदस्य एकत्र घेऊन वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे, घोलपांनी त्यांना अक्षरशः फैलावर घेतलं. आणि रँगलर परांजपेंनी ऐन वेळेला या सगळ्या समतावादी भूमिका न घेता, फुले शाहूंची न भूमिका घेता, या समृद्ध महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या समतावादी भूमिका न घेता त्यांनी ब्रिटिशांची तळी उचलली ऐन वेळेला. आणि त्यांनी सांगितलं की असं शिक्षण देता येणार नाही, असं आमच्याकडे बजेट नाहीये, आणि त्यांनी तो प्रश्न टाळून दिला. त्यावेळेला जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांनी त्याच्यावर रिमार्क केला, आता शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला शिक्षण देता येणार नाही, दलितांना शिक्षण देता येणार नाही, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करता येणार नाही. पण ऑलरेडी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्ती झालं होतं. पण त्याचा दाखला देऊन, शाहू महाराजांच्या त्या प्रयोगाचा दाखला देऊन त्यांनी असं सांगितलं की आम्ही असं प्रस्तावित करतोय आणि तुमची भूमिका योग्य आहे, भविष्य काळात सरकार असा विचार करेल. मला वाटतं भारताच्या शिक्षणाच्या प्रगतीचा तो प्रारंभ बिंदू आहे मोठ्या स्केलवरती. याला अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराज, महात्मा फुले यांची पायाभरणी कारणीभूत आहे, ते आपण नाकारू शकत नाही.
बरं. पण संवैधानिक पद्धतीनं सभागृहामध्ये कायद्याच्या अधीन आणि चौकटीत राहून जे काम सदस्य म्हणून, त्या सभागृहाचे सदस्य म्हणून, आमदार म्हणून, बॉम्बे लेजिस्लेटिव्ह चे सदस्य म्हणून, मेंबर म्हणून जे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी केलेलं आहे, ते मला वाटतं भारताला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर घेऊन जाणार आहे. म्हणून त्याचा तो प्रारंभ बिंदू. मला त्या प्रश्नाला जोडून अजून एक माहिती तुम्हाला सांगावी लागेल की आपल्या लक्षात असतं की साताऱ्यातून निवडून आले ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. आता सातारा हे त्यांचं गाव होतं, त्यांची जन्मभूमी सरूड आहे, त्यांचं शिक्षण आणि सगळं संगोपन सगळं आजोबाणी मामानी पेट नका केलं साताऱ्यात. पण सातारा शहर आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचं आवडतं शहर, त्यांची कर्मभूमी. बरोबर. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप, तात्यासाहेब भिंगार दिवे जे चर्मकार समाजाचे माने, मुल्लासाहेब मुस्लिम समाजातले, या सगळ्यांना एकत्रित करून, त्यांच्या 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र करून, काही मराठा, काही जैन, काही मुस्लिम, अशा सर्वांना एकत्र करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्याचा जो कायापालट केला, त्या साताऱ्यामध्ये दीर्घकाळ राहिलेले आहेत ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. म्हणून साताऱ्याचे प्रतिनिधी ते असले तरी ते केवळ सातारा भागाचे प्रतिनिधित्व नाहीत, ते बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे प्रतिनिधी आहेत. आणि त्यावेळेचं बॉम्बे राज्य, बॉम्बे स्टेट म्हणजे आत्ताचा सिंध प्रांत, जिथं येडन वासुदेव बळवंत फडकेंना फाशी दिली गेली, तिथपासून ते बेळगाव कारवार निपाणीपर्यंतचा हा सगळा भाग, इथं भीमेच्या अलीकडचा भाग, इतक्या मोठा भाग हा सगळा या सगळ्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये येत असे. आणि हा सगळा भाग येतो म्हणजे फक्त आपण एका गावाचे प्रतिनिधी राहत नाही. आज जो पाकिस्तानात काही भाग आहे तर ते सगळं इतक्या मोठ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला जोडून, त्याचं मला उत्तर देणं क्रमप्राप्त आहे की त्यांनी या सभागृहात जाऊन काय केलं. सभागृहात जाऊन संधीचं सोनं केलं. सभागृहात जाऊन ज्यांना कोणीच वाली नव्हतं अशांचं नेतृत्व स्वीकारून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ एक 4-2 मी सांगतो, फारसं आपल्याला वेळ कमी आहे. एक 4-2 मी जसं सांगितलं तुम्हाला की शिक्षणावर त्यांनी काम केलेलं आहेच. महार वतनाचा जो कायदा आहे, महारांना काही आधी महार जाती समूहाला बलुत्याच्या स्वरूपात मध्ययुगापासून एक स्वतंत्र यंत्रणा गावागावात उभा राहिली होती की त्यांना बलुत म्हणून, त्यांच्या सगळ्या त्या सेवेचा मोबदला म्हणून जमीन वतन दिली जायची. आणि ती जमीन कोणाच्या नावावरती, ती जमिनीचे मालक कोण आणि त्या जमिनीतून मिळणारा मोबदला ठरवणार कोण आणि त्याचा शेतसारा भरायचा किती, निश्चित कार्यपद्धती नाहीये. आणि त्याचा मालक कोण याचंही निर्धारण अजून झालेलं नाहीये. अशा काळामध्ये ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी पहिल्यांदा 1921 साली तो सगळा कायद्याच्या पटलावरती विषय आणला. प्राथमिक शिक्षणाचा विषय त्यांनी पहिल्यांदा सिंध प्रांताच्या जो आहे तो कायद्याच्या पटलावर आणला. आणि नंतर मग 35 नंतर ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणामध्ये सातत्यानं वारंवार बदल झाले. आणि तुम्ही आजही जर बघितले संदर्भ काढून तर मला वाटतं ज्या ज्या वेळेला शिक्षणाचा प्रश्न येईल त्यावेळेला घोलपांच्या भाषणांचा दाखला दिला जातो की 1921 साली या पद्धतीनं या सदस्यांनी अशी मांडणी केली होती, त्याला निर्धारून आपण असं म्हणतोय. आता अजून एक मूलभूत प्रश्न आहे. आज आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, तसं त्या काळामध्ये आता पाणी पण आलेलं आहे, जगण्याचा अधिकार पण त्या मूलभूत गरजेमध्ये आलेला आहे की कोणी कोणाचा अपमान करू नये हॅपीनेस इंडेक्सच्या दृष्टिकोनातून. तशा पद्धतीने पाणी वापरायचं कशाला, नवभांडवलदारांची नवराष्ट्रवादात निर्मिती होत होती मुंबईचा विचार केला तर फक्त. आणि अशा काळात ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलपांनी आधी ठासून निक्षून सभागृहाला सांगितलं की पहिल्यांदा पाणी प्यायला दिलं पाहिजे. आज भारतात महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्रात भारतामध्ये असंख्य धरणं बांधलेली आहेत, सिंचनाची मोठी व्यवस्था झाली. त्या काळात धरणांची इतकी मोठी व्यवस्था नव्हती आपल्याकडे. आणि अशा काळामध्ये पहिलं जे प्राधान्य आहे पाण्याचं ते पिण्याला दिलं पाहिजे, दुसरं प्राधान्य आहे ते शेतीला दिलं पाहिजे, आणि उरलं पाणी त्यातून तर ते कारखानदारांना दिलं पाहिजे. आणि ते देताना जसं तुम्ही पिण्याच्या पाण्याचा टॅक्स घेता लोकांकडून की आम्ही पाणी देतोय तुम्हाला, मग ते त्या वेळच्या ज्या काही यंत्रणा असतील प्रशासकीय यंत्रणा त्या सगळ्या सारा घेतात, तसं त्यांच्याकडून टॅक्स घेतला पाहिजे, त्यांना मोफत पाणी देऊ नये. तर या सगळ्या अशा गोष्टींवरती काम केलेलं आहे. अजून एक फार महत्त्वाचं काम त्यांचं या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर म्हणून त्यांनी केलेलं. आज महाराष्ट्र सहकारात एक प्रगत राज्य आहे भारताचा विचार केला तर. आणि भारत हा सुद्धा जगाचा विचार केला तर एक सहकाराच्या दृष्टिकोनातून एक प्रगत राष्ट्र आहे. नाही सहकार नाही उद्धार असे एक साधारणपणे म्हण या दृष्टिकोनातून झालेली आहे. या सहकाराला चालना देण्याचं, गतिमानता देण्याचं आणि हा सहकार रुजवण्याचं जर पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये जर काम कोणी केलं असेल तर ते ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलपांनी 1922 साली केलेलं आहे.
20 डिसेंबर 21 डिसेंबर 22 डिसेंबर आणि 23 डिसेंबर 4 दिवस त्यांनी मुंबईला भारतातल्या सगळ्या भांडवलदारांची, शेतकऱ्यांची, या क्षेत्रात काही काम करू इच्छिणाऱ्यांची, या क्षेत्रातल्या अभ्यासकांची, तज्ज्ञांची मोठी परिषद भरवली होती. या भारतातले मोठे मोठे जमीनदार, संस्थानिक त्यांनी त्या परिषदेला बोलवले. 4 दिवस ही परिषद चालली होती. पडद्याच्या पाठीमागे राहून सगळ्या लोकांना एकत्र करून सहकारातून कशी समृद्धी होईल याचं चांगलं विवेचन मला वाटतं या परिषदेमध्ये मुंबईमध्ये ते त्या काळात केलं गेलं होतं. त्यातलं त्यांचं जे भाषण आहे ते फार मोठं भाषण आहे. 1.5 तासाचं भाषण साधारणपणे त्यांनी केलं होतं. या 1.5 तासाच्या भाषणाचा सार एकमेव आणि एकच होता की नंतर त्याचा सातत्यानं अनेकदा उल्लेख होतो की एका व्यक्तीचं श्रम, एका व्यक्तीचा पैसा, एका व्यक्तीचं वेळ आणि 10 व्यक्तींनी दिलेलं श्रम, 10 व्यक्तींनी दिलेला वेळ, 10 व्यक्तींनी दिलेली आर्थिक सहकारिता, सहभागिता यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. 10 व्यक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यांचा अधिभार फार मोठ्या प्रमाणात कमी होतो. मला वाटतं देशाच्या दृष्टिकोनातून आज सहकारात देश नावारूपाला आलेला असताना, सहकार चळवळ मोठी वाढीस लागलेली असताना दलितांचा सहभाग त्यामध्ये किती हा सगळा संशोधनाचा विषय. परंतु एका दलित आमदारानं, दलित प्रतिनिधित्वानं देशाच्या सहकाराला जी एक नवी चालना दिली, नवी ओळख दिली, हे मला वाटतं देशाच्या दृष्टिकोनातून कौतुकाचं काम आहे. लोकशाहीच्या आणि या सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा भाग आहे. आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सदैव सहकारात काम करणाऱ्या लोकांनी, वैकुंठबाई मेहता सुद्धा त्या परिषदेला हजर होते आणि वैकुंठबाई मेहतानी सुद्धा सांगितलं होतं की ही परिषद केवळ आणि केवळ ज्ञानदेव धोरणात घोलप यांच्यामुळे यशस्वी झालेली आहे. त्याचा एक मी फोटो पाहिलेला आहे. जो माणूस काम करतो पुढे राहून, ज्ञानदेव धोरणात घोलप परिषद यशस्वी करण्यात 2 वर्ष त्यांनी घातली होती. आणि ज्या वेळेला फोटो त्याचं छायाचित्र घेतलं गेला, पाठीमागे एका कुठेतरी कोपऱ्यात उभा आहेत आणि स्वतः वैकुंठबाई मेहतानी सांगितलं होतं, राजकोटच्या संस्थानिकांनी सांगितलं होतं, सांगलीच्या संस्थानिकांनी सांगितलं होतं की घोलप आपण पुढे या आणि या छायाचित्रात आपलं एकत्रित स्मरण राहू दे. पण घोलपाने हात जोडून त्याला नम्रपणे नकार दिला होता. मी काम करणारा माणूस आहे. तर मला वाटतं ही सगळी आता सहकारात आदर्शवत असणारं व्यक्तिमत्व किंवा आदर्श लोप पावलेलं आहे आणि आता गरज आहे ती सगळी या सहकाराला परत ऊर्जित अवस्था आणि गतिमानता देण्यासाठी ज्ञानदेव धोरणात यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या संस्कृतीची. आता ज्ञानदेव धोरणात घोलपांचं एवढं सगळं कार्य, एवढं विस्तृत स्वरूपामध्ये त्यांच्या कार्याचा तुम्ही आढावा घेतला. या त्यांच्या कार्याची नव्या पिढीला ओळख नाही आहे. त्यांच्या कार्याची ओळख व्हावी अशा स्वरूपाचं एकत्रित अशा पद्धतीचं काय आपल्याकडं काही साहित्य उपलब्ध आहे का, किंवा तशा प्रकारचं काही पुस्तकं आहेत का, याबद्दल मला तुम्हाला विचारावं असं वाटतंय. खरं तर आता ज्ञानदेव धोरणात घोलप यांचे मी गेले इतके वर्ष संशोधन करतोय. ते केवळ माझ्या गावातले भूमिपुत्र आहेत. मी त्यांच्या गावातून आलेलो आहे. एवढ्या पुरतं मर्यादित नाही ते माझं राहू द्या. पण या भारतामध्ये सामाजिक चळवळ, राजकीय चळवळ आणि संपूर्ण ही सगळी आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतला तो महत्वाचा टप्पा आहे ज्ञानदेव धोरणात घोलप म्हणजे. आणि म्हणून अभ्यासकांनी, तत्वज्ञांनी, विद्वानांनी, या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेतलं पाहिजे. पण मर्यादा ही फार मोठी आहे की त्यांच्यावर कुठं ना लिखित साधन आहे, ना लिखित कुठं पुस्तक लिहिलेलं आहे, कुठं डॉक्युमेंटेशन आहे, व्हिडिओ आहे. मी गेली अनेक वर्ष सातत्यानं संघर्षातून आणि मोठ्या कष्टातून हे सगळं जमवतोय. त्यांची विधिमंडळातली जवळजवळ 42 भाषणं मी जमवलेली आहेत. बरं. त्यांचे जवळजवळ 20-22 फोटो मी संकलित केलेले आहेत. अच्छा. त्यांचं हस्ताक्षर कसं होतं, ते बोलत काय होते, त्यांचं धारवाडला एक भाषण झालं होतं आणि त्या भाषणामध्ये आता आपल्याकडे व्हिडिओ आहेत, पण त्या काळात तशी यंत्रणा नव्हती. त्या काळात टंकलिखित पद्धतीने ती भाषणं लिहून ठेवायची आणि एखाद्या व्यक्तीनं कोटी केली, लोकांचा हशा झाला तर कंसात दिलं जायचं आणि हशा टाळ्या लिहिलं जायचं. म्हणजे तर त्या भाषणावरून समजतं की त्यांची बोलण्याची पद्धत काय असावी, प्रभावी वाणी होती त्यांची. एक महाराष्ट्रातले त्या काळात लाभलेले एक चांगले, महाराष्ट्रातली जर यादी करायचं ठरवलं 1901 ते 1950 या कालखंडातले प्रभावी वक्ते कोण, तर प्रल्हाद केशव अत्रेंच्या सोबत त्यांचं नाव घ्यावं इतकी मोठी अमोघ वाणी त्यांची. पण हे दुर्लक्षित का राहिले हा प्रश्न मला सातत्याने भेडसावत असतो. आणि म्हणून मी जसं पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ते केवळ माझ्या गावातले आहेत म्हणून नव्हे, तर आकाशाला गवसणी घालणारा एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून माझ्यासारखा अभ्यासक त्यांच्या अभ्यासाकडे वळतो. आणि मला त्यातून काही जे संदर्भ मिळतात
ते फक्त माझ्यापुरते केवळ मर्यादित न राहता ते लोकांपर्यंत सातत्याने गेले पाहिजेत, ही माझी धडपड असते आणि मी जाणीवपूर्वक त्याच्यावर काम करत असतो. या संदर्भानं तुम्ही काही लिखाण करण्याचं किंवा काय मानस आहे तुमचा? खरं तर खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. मी या अनुषंगानं विस्तृत अशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे. त्यांचे विधिमंडळातली कामगिरी असेल, त्यांचे छायाचित्र, त्यांचं बोलणं, त्यांनी अजून शैक्षणिक क्षेत्रात काय काम केलं, गांधींचा आणि त्यांचा समन्वय होता की त्यांच्यामध्ये काही मतभेद होते, या अनुषंगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्ञानदेव धोरणात शाहू महाराज आणि त्यांच्या अनुषंगानं काय होतं, तर अशा विस्तृत आढावा घेण्याचा मी प्रयत्न करतोय. अजून ते काम पूर्णत्वास गेलेलं नाही. पुढच्या काही महिन्यांमध्ये ते पूर्णत्वास जाईल आणि मलाही मोठी उत्सुकता आहे की महाराष्ट्राला गतकाळात लोपलेला तो सगळा महापुरुष लोकांपर्यंत सादर करणं हे मी माझं खरं तर म्हणजे मी माझं मोठं काम कर्तव्य अशा अर्थानं समजतो. बरं, आता विधिमंडळाच्या कामगिरीनंतर पुढं बाबासाहेबांच्या बरोबर त्यांचे मतभेद झाले आणि त्यानंतर मग त्यांचं पुढचं कार्य आपल्याला त्याबद्दल काही ज्ञात स्वरूपामध्ये काही माहिती मिळते? खूप त्यांची साधारणपणे 1954 पर्यंतची म्हणजे त्यांचा अक्षरशः मृत्यूपर्यंतची इत्यंभूत माहिती आहे. आणि आपल्याकडे एक इतिहासामध्ये थेरी असते की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री अर्थात ही ज्यानं मांडली थेरी तो परदेशी इतिहास अभ्यासक आहे. ज्यांना डॉक्युमेंट नाही त्यांची इतिहास होऊ शकत नाही. बाप दाखव नाही श्राद्ध घाल. अर्थात असाही एक मोठा समूह भारतामध्ये की ज्यांना स्वतःची ओळख नाहीये, स्वतःचा आधार कार्ड नाहीये, स्वतःचा फोटो नाहीये, स्वतःचा अक्षर नाही. ती लोक काय ओळख दाखवणार? म्हणजे त्यांचं इतिहासात योगदान नाही का? असं कधीच नसतं. मग त्याला वेगळे वेगळे इतिहासातले थेरी, वेगळे वेगळी सूत्र, वेगळी वेगळी संशोधन पद्धत वापरून हे सगळं संकलित केलेलं आहे. आणि मग तुम्ही जसा प्रश्न विचारलात की त्यांचं आज ज्ञानदेव धोरणात घोलप म्हटलं की फक्त 2-3 गोष्टी समोर येतात. एक मूकनायकचे संपादक, एक 2-3 वर्ष काहीतरी आमदार होते आणि पुढे काहीतरी झालं ते ठीक आहे, संपून गेलं. पण त्यांचं व्यक्तिमत्व इतक्यापुरतं मर्यादित नाही. 24ला त्यांच्या आमदारकीची टर्म संपलेली आहे. नव्यानं ते निवडून गेलेले नाहीयेत. त्याच्यात काही त्यांनी पुढे लिखाण केलं का? या सगळ्या लोकांना दिशा देण्याचं काम केलं का? तो एक महत्वाचा भाग आहे. त्यांनी काही प्रबोधनाचा झंझावत महाराष्ट्रामध्ये निर्माण करून, महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण करून काही काम केलं का? ब्रिटिशांच्या बरोबर त्यांचं कसं वर्तन होतं? हे सगळं अभ्यासल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी उलट आपल्या ज्या कामाच्या कार्यकक्षेच्या ज्या मर्यादा आहेत, त्या कक्षा आहेत, त्या अधिक रुंदावलेल्या आहेत, अधिक मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. त्यांचं आत्ताच्या कराची शहर जे पाकिस्तानमध्ये, तिथे एक फार मोठा कार्यक्रम, म्हणजे त्या काळात 5000 लोक तिथे जमले होते कराचीला. आणि कराचीमध्ये त्यांची एक मोठी सभा झाली होती सिंध प्रांतात. आणि त्या कराचीच्या सभेमध्ये 30 साली सभा झाली होती ती. आणि त्या कराचीच्या सभेमध्ये त्यांनी पुढची माझी दिशा काय असेल, माझ्या ज्ञानाचा, माझ्या सगळ्या या वक्तृत्वाचा, ज्ञानदेव धोरणात घोलप कराचीमध्ये पाकिस्तानमध्ये पण त्यांचं आत्ताच्या पाकिस्तानमध्ये कराचीमध्ये ते गेले होते. हो, कारण तो त्यांचा मतदारसंघच होता ना, त्यांचा सगळा भागच होता. निजामाबरोबर त्यांचे काही डायलॉग झालेले आहेत का त्या काळातला, म्हणजे निजाम स्टेट, तर नक्की झालेले आहेत आणि फार मोठं काम केलं. हे डॉक्युमेंटेड आहे. आणि जसं सांगितलं जातं की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, आपण किती जरी मान्यता म्हटलो की ज्यांच्याकडे कागदपत्र नसतात त्यांनीही इतिहास घडवलेला असतो. आणि उलट जितकी लोक अज्ञानी, जितकी अशिक्षित, तितकी जास्त ही समस्या येते. पण त्यांच्या आजूबाजूला हे जरी काय कागदपत्र विखुरलेली नसतील तरी ती कुठे ना कुठेतरी अस्तित्वात असतात. मी शोध घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की उलट 1925 नंतर त्यांच्या कार्याला खूप मोठा बहर आलेला आहे. ते राजकारणापासून, सक्रिय राजकारणापासून बाहेर फेकले गेले जरूर, बरोबर, पण जी विचार व्यापकता त्यांच्यामध्ये आली होती वाचनानं, त्या सगळ्या कामकाजाच्या अनुभवावरून, की प्रश्न सोडवायचे म्हणजे फक्त बाहेर असून जमत नाही, आपण सभागृहात असलं पाहिजे, त्याला कोणता युक्तिवाद केला पाहिजे, त्याला कशाची जोड दिली गेली पाहिजे. तर या सगळ्याच्या कामाच्या अनुभवावरून त्यांनी आपल्या कक्षा अधिक वाढवल्या होत्या. मी फक्त 1-2 उदाहरणं तुम्हाला देतो. त्या काळामध्ये कर निर्धारणाची जी पद्धत होती, 1857ला राणीनं जाहीरनामा काढून सांगितलं होतं की आम्ही धर्मात हस्तक्षेप करणार नाही. बरोबर आहे. पण त्यांचं आर्थिक शोषण करण्याचं जे धोरण होतं ते मात्र कुठंच कमी होताना दिसत नाही. ते उत्तरोत्तर वाढत जात आहे. दरवेळेला ते घटनात्मक तरतुदीतून काही भारतीयांना अधिकार देत आहे. आणि घोलपांसारख्या मुरब्बी कसलेल्या अनुभवी राजकीय व्यक्तीच्या ज्या वेळेला ही बाब लक्षात येते की कसं शोषण होतंय, त्यावेळेला त्यांनी जे काही पत्रव्यवहार व्हाईसरॉयशी केलेले आहेत, भारताचे प्रमुख आहेत ब्रिटिश राणीच्या वतीनं,
जे काही मुंबईमध्ये प्रेसिडेंट बसलेले आहेत त्यांचे प्रमुख, त्यांच्याबरोबर त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रातली एक एक ओळ मला वाटतं आज चिंतनाचा विषय होऊ शकते. कारण त्यांची पत्रातली जी भाषा आहे त्या भाषेवरून त्यांच्या अभ्यासाची खोली किती असेल आणि इथल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने त्यांनी किती काम केलं असेल हे सगळं प्रदर्शित करणारं ते सगळं आहे. आणि म्हणून त्यांच्या 1925 नंतर सातत्यानं बहर आलेला आहे व्यक्तिमत्वाला. फक्त एक गोष्ट सांगायची राहून गेलं, भारताच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने त्यांचं काय योगदान असेल. अर्थात हा दुर्लक्षित पैलू आहे, दुर्लक्षित विषय आहे. जो माणूस ब्रिटिशांचा प्रतिनिधी, ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये विधिमंडळामध्ये प्रतिनिधी दलितांचा म्हणून बसतो किंवा इथल्या भारतीयांचा म्हणून बसतो, लोकांचा गैरसमज असतो की हा माणूस ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकत नाही. मला एक आठवण नक्की सांगावी वाटेल तुम्हाला. 14 मे साधारणपणे 1925-26 दरम्यान, 26 असेल बहुतेक, या सरोड गावामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील आले होते. आणि क्रांतीसिंह नाना पाटील ज्या दिवशी सरोडमध्ये आले होते त्या दिवशी साताऱ्यावरून ज्ञानदेव धोरणात घोलप नाना पाटलांची भेट घ्यायला आले होते सरोडमध्ये. आणि सरोडची एक सामाजिक धाटणी ती वेगळ्या दर्जाची आहे. इथं असं काय शाहू महाराजांच्या संस्थानातलं हे गाव असल्यामुळं अस्पृश्य असा भेद इथं फारसा नव्हता इतर गावांच्या तुलनेत किंवा इतर यांच्या तुलनेत. आणि त्यामुळे त्यांचे जे कोणी समकालीन मित्र असतील या गावातले त्यांना सगळ्यांना क्रांतीसिंह नाना पाटलांकडे घेऊन जाण्याचं मोठं काम या घोलपाने केलं होतं. अच्छा. पुढं ज्या वेळेला पत्री सरकार आणि तुफान सेना वगैरे काही स्थापन झाली, स्वतःचं जन्मगाव सरूड, स्वतःचं गाव सरूड आणि पुढं सातारा जिल्ह्यातलं वाळवा मामांचं गाव, हा भाग म्हणजे तसा प्रतिसरकार तुफान सेनेचा बालेकिल्ला आहे हा भाग, वारणाकाठ सगळा. आणि या वारणाकाठामध्ये आपले मित्र, सहकारी, जुने आपले नातेवाईक, परिचयातली लोक, या बऱ्याच लोकांना की जे तुफान सेनेमध्ये, पत्री सरकारमध्ये, प्रतिसरकारमध्ये काम करत आहेत, अशा लोकांना मोठं सहकार्य करण्याचं काम ज्ञानदेव धोरणात घोलपाने केलं. एकदा त्यांना या आरोपाखाली अटक केलं गेलं होतं ब्रिटिशांच्या पोलिसांकडून, घोलपांना चौकशीसाठी, की तुम्ही पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी मेंबर म्हणून राहिलेला आहात आणि तुम्ही या क्रांतिकारकांना मदत करता, तुम्हाला चौकशीसाठी बोलवलेला आहे. गुन्हा दाखल झाला आणि त्यावेळेला मॅजिस्ट्रेट इस्लामपूरचं जे आहे तर तिथं त्यांना बोलावलं गेलं. आणि बोलावल्यानंतर त्यांनी जो युक्तिवाद केला की तुमच्या स्वातंत्र्यासाठी एखादा लढणारा क्रांतिकारक असला आणि तो माझा भाऊ असला आणि मी भाऊ म्हणून त्याच्याकडे गेलो तर माझी त्याच्यात चूक आहे, हा त्यांचा युक्तिवाद आहे. बरोबर. अर्थात हे सगळं समृद्धी ज्ञानाची आली, युक्तिवाद करण्याची जी पद्धत आली ती ज्ञानातून आलेली आहे. आणि मी माझा भाऊ म्हणून गेलो असेल, माझा नातेवाईक म्हणून गेले तर ती माझी चूक ठरत नाही. आणि आतली बाबाशी की ज्या वेळेला अशा काही पातळीवर लोक काम करतात त्यावेळेला खरोखर ज्ञानदेव धोरणात घोलप हे क्रांतिकारकांना मदत करत होते आणि मदत करत होते म्हणून त्यांना इस्लामपूरच्या त्या सगळ्या कोर्टात उभं केलं होतं. पण त्यांचा युक्तिवाद बघून तुम्ही क्रांतिकारक म्हणून कदाचित त्यांच्याकडे पाहत असाल, मी माझा भाऊ, नातेवाईक, मित्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि फक्त भेटायला गेलो किंवा त्यांच्या त्या सगळ्या याला भेट देण्यासाठी गेलो, हा युक्तिवाद बघून त्यांना सोडवावं लागलं. तर ही मला वाटतं ज्ञानाची ताकद आहे. नाव ज्ञानदेव जरी असेल तर अथांग अशा ज्ञानानं ज्ञानदेव घोलप समृद्ध झाले, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. अच्छा, आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तो जो काळ होता, अर्थात शाहू महाराज 1922ला गेले आणि तो संपूर्ण काळ हा महात्मा फुले यांच्या विचाराचा प्रभाव असलेल्या सत्यशोधकी विचाराचा तो कालावधी होता. या सत्यशोधकी विचाराच्या संदर्भानं ज्ञानदेव धोरणात घोलप यांचा सत्यशोधकी विचाराच्या संदर्भानं काही संबंध आला होता का, किंवा त्या संदर्भामध्ये त्यांनी काही काम केलं होतं का? या संदर्भात अतिशय चांगला प्रश्न विचारला. म्हणजे ते आमदार होते ही मोठीच बाब आहे. एका सर्वसामान्य महार कुटुंबातून ते इतकं मोठं काम करू शकतात. पण आमदार असणं म्हणजे त्याचं जे वलय, जे आज आमदार, ग्रामपंचायत सदस्य, कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन, ते वलय त्या काळात त्याला नव्हतं. त्याला ती लोकप्रियता नव्हती. खरं तर तो हस्तिदंती मनोरा होता आणि ते त्यांनी सक्षमतेने पेललेलं आहे. आणि कौतुक याचं आहे की ते पहिल्यांदा आहेत सभागृहात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं पहिल्यांदा गेलेले दलित प्रतिनिधी. पण ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं सर्वोच्च परमोच्च शिखर नव्हे. अच्छा. त्यांच्या कामाचं जर परमोच्च शिखर कोणतं असेल तर त्यांनी सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व स्वीकारलं. अच्छा. हे त्यांच्या कामाचं सर्वात मोठं परमोच्च शिखर. ते त्यांनी कधी स्वीकारलं? साधारणपणे 1918-19ला पेठ नाका, इस्लामपूर त्या भागामध्ये सत्यशोधक समाजाचं एक अधिवेशन भरलं होतं. अच्छा. आणि त्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कर्मवीर भाऊराव पाटलांकडे होतं. अच्छा. आणि त्या काळात सत्यशोधक समाज हा फार मोठ्या व्यापकतेनं काम करणारा एक सामाजिक चळवळ होती. महात्मा फुलेंनी स्वतः स्थापन केलेला
आणि ब्राह्मणी अब्राह्मणी अशी सरळ सरळ उभी फूट नाही म्हणता येणार त्याला, पण असं ध्रुवीकरण झालं होतं. आमची दैवत असतील तर आमच्या परंपरा वेगळ्या आहेत, आमची राहणीमानाची पद्धत वेगळी आहे. अगदी शाहू महाराजांच्या कोल्हापूर शहरात सुद्धा सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली होती. शाहूवाडीत सुद्धा झाली होती स्थापन. या गावातले सुद्धा अनेक लोक सत्यशोधक चळवळीतले निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्ते होते. तर हा ज्यावेळेला सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व त्यांनी स्वीकारलं, मी महात्मा फुल्यांचा अनुयायी आहे हे म्हणणं त्या काळात फार मोठं धाडसाचं काम होतं. आणि हे धाडसाचं काम एखादा माणूस ज्यावेळेला उच्च शिक्षित अल्पसंख्याक मायनॉरिटी अशा समूहातून समाजातून येतो की ज्याला कोणतीही पार्श्वभूमी नाही, मला वाटतं महात्मा फुलेंच्या चळवळीचं यश आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे स्वीकारलं सत्यशोधक समाजाचं सदस्यत्व, मग भास्करराव जाधव असतील, भाई माधवराव बागल असतील, यांचा त्यांचा जो स्नेहबंध ऋणानुबंध वाढला तो अतिशय बहारदार पद्धतीनं वाढलेला आहे. मला आठवण सांगावी लागेल तुम्हाला की भाई भास्करराव भाई माधवराव बागल जे आहेत त्यांचे वडील म्हणजे खंडेराव बागल, आणि खंडेराव बागलांनी हंटर नावाचं वर्तमानपत्र स्थापन केलं, सुरुवात केली होती. हंटर शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ आहे महात्मा ज्योतिराव फुलेंचा. शेतकऱ्यांचा असूड, शेतकऱ्यांवर अन्याय जुलूम करतील त्यांना असूडांना मारून टाका अशी एक साधारणपणे पिळवणूक करता अशी त्याची सूत्रबद्ध मांडणी आहे. हंटर त्याच परंपरेतून येतो. आणि हंटरमध्ये ज्या बंडखोरी वृत्तीतून ज्ञानदेव धुरनाथ घोलपाणी जी लेख मला लिहिलेली आहे ना, ती मला वाटतं या महाराष्ट्रातल्या पिचलेल्या रंजलेल्या गांजलेल्या शेतकरी कामगार कष्टकरी या सगळ्यांच्यासाठी सर्वांसाठी दिशादर्शक आहे. म्हणजे पुढं शेतकरी कामगार पक्ष जरी स्थापन झाला असला तरी त्याची पाळंमुळं या सत्यशोधक समाजात आहेत. तर हे विचार विश्व आणि विचाराची पेरणी करण्याचं काम मला वाटतं त्या माध्यमातून भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, ज्ञानदेव धुरनाथ घोलप यांनी दक्षिण महाराष्ट्र कोल्हापूर या भागात केलेलं आहे. पुढे अजून सत्यशोधक समाजाच्या विस्तारासाठी अगदी नाशिकचं अधिवेशन असेल, धुळ्याचं अधिवेशन असेल, या ठिकाणी ज्ञानदेव धुरनाथ घोलप गेलेले आहेत. म्हणजे घोलपांच्याच एका भाषणात असा उल्लेख आहे की माझ्याकडे जे उपलब्ध आहे ते मी या समूहाच्या उन्नतीसाठी दिलं पाहिजे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्या, ज्यांच्याकडे आवाज आहे त्यांनी आवाज द्या, जे मुके बहिरे आहेत त्यांनी गर्दी द्या. किती व्यापकपणे बोलतात की तुमचा काहीतरी सहभाग असला पाहिजे. तुम्ही जर वैयक्तिकरित्या एकाच्या उत्कर्षासाठी जर लढला तर एकाचा उत्कर्ष होईल. समूहाचा आणि सामूहिक रीतीने उत्कर्ष करायचा असेल तर त्यासाठी एकसंधपणा फार महत्वाचा आहे. आणि मला वाटतं घोलपाणी त्यासाठी आयुष्यभर आपली वाणी आणि लेखणी खर्च केलेली आहे. एका सत्यशोधक समाजाच्या काय त्याला माहिती पत्रकामध्ये त्यांनी ज्या 4च ओळी लिहिल्या आहेत त्यासाठी निर्णायक आहेत. महाराष्ट्र किंवा हा सगळा देश जर बदलायचा असेल तर कधी नव्हे इतकी आता सत्यशोधक समाजाची गरज आहे. आणि माझं आव्हान आहे, माझं म्हणजे ज्ञानदेव धुरनाथ घोलपांचं खाली सही करणार ज्ञानदेव धुरनाथ घोलप, तर माझं असं आव्हान आहे की आपण तन मन धनानं या चळवळीत सहभागी झालं पाहिजे. तर ही मला वाटतं फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे. अच्छा, मला असं वाटतं की सत्यशोधकी विचाराकडे ते वळले याच्या पाठीमागं त्यांच्यावरती जो प्रबोधनकार ठाकरेंचा संबंध आला होता त्यांच्याशी, जसं की मगाशी तुम्ही अगदी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला उल्लेख केला होता की प्रबोधनकार ठाकरे जे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पण त्यांचे स्नेहसंबंध हे दोघी सत्यशोधकी विचाराचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचा किंवा त्यांच्यावरती प्रभाव होता का, किंवा नंतरच्या कालावधीमध्ये प्रबोधनकार ठाकरे आणि घोलप यांचे काही स्नेहबंध काय जुळला होता का, या संदर्भामध्ये काही प्रकाश टाकणार काय सांगू शकताय? खरंच नक्कीच सांगता येईल. गेल्या 2 वर्षापूर्वी मी याचा ज्ञानदेव धुरनाथ घोलप यांच्यावरती खरं तर गेल्या 7-8 वर्षांपासून अभ्यास करतोय, संशोधन करतोय. आणि आत्ता जी सगळी माहिती उपलब्ध झाली ही सगळी अप्रकाशित माहिती आहे, अप्रकाशित संदर्भ आहे ते सर्व. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन काही लोकांना विनंती करून ते सगळं मिळवलेलं आहे. त्यांच्या कृतज्ञतेत आहे मी की त्यांनी इतके वर्ष ते जपून ठेवलं जेव्हापाड, आणि म्हणून ते आज आपल्यापर्यंत मिळू शकतं. बरोबर. तर ज्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटलांनी, न्यायमूर्ती चंदावरकर असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, अनेक महाराष्ट्रातले विचारवंत तत्वज्ञ, त्या काळातले नेते मंडळी, राजकीय सामाजिक अनेकांशी त्यांचा संबंध आलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं जर बोलाल तर त्यांचे जे संबंध आहेत ते दोघांचे वेगळ्या पातळीवरचे आहेत. प्रबोधनकार ठाकरेंची आग पाकड करणारी भाषणं म्हणजे महाराष्ट्राला प्रभावित करणारी भाषणं, महाराष्ट्र विसरू शकत नाही त्याला. आणि अशा माणसाच्या संपर्कात आल्यानंतर पहिल्यांदा ज्या वेळेला आर्थिक विवंचने घोलप होते त्यावेळेला पहिली जी नोकरी आहे घोलपांना ती प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच दिली होती मुंबईमध्ये.
पण आपला एखादा मित्र संकटात असतो, आपला एखादा सहकारी संकटात असतो, त्यावेळेला त्याला हात देण्याची जी प्रवृत्ती आहे ती नैसर्गिक आहे. मूलतत्व आपण जर बघितलं, मूलतः जर आपण बघितलं तर ते नैसर्गिक आहे की त्याची परतफेड करणं. अशी खरं तर वेळ कोणावर येऊ नये. पण काही काळ महाराष्ट्रामध्ये प्रबोधनकार ठाकरे आर्थिक विवंचनेत सापडले पुढच्या काळामध्ये, की ज्यानंतर आमदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांचा सेवा काळ कार्यकाळ संपल्यानंतर, आणि त्यावेळेला प्रबोधनचं जे हेडक्वार्टर होतं, प्रबोधन जिथून चालायचा ते साताऱ्यातून. सातारा, बर. आणि साताऱ्यात त्यावेळेला वास्तव्य ज्ञानदेव धोरणात घोलपांचं होतं. आणि घोलपांची ही बाब लक्षात आली की अरे आपला मित्र, आपले सहकारी, मार्गदर्शक आता आर्थिक विवंचनेत आलेले आहेत, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि ते पोर्ट बंदरला ज्या वेळेला कामाला होते त्यावेळेला त्यांच्याकडं कारकुनगिरी करण्याचं सगळं काम दिलं होतं. खरं ते मूळतः त्या शाखेतून अभ्यासक नव्हते त्याचे, पण त्याचा हिशोब लिहिणं, कामगारांची प्रतवारी करणं, त्यांचं वेतन करणं, त्यांच्या सुट्ट्या मंजूर करणं, सगळा ताळेबंद ठेवायचा. आणि त्यामुळे त्यांना चांगलं भान आलं होतं की आर्थिक शिस्त कशी लावावी, काय करावं, अनावश्यक खर्च कसे टाळावे, एखाद्याकडून देणगी रूपानं, एखाद्याकडून कर्जाऊ रूपानं जर पैसे मिळवायचे असेल तर त्याला अगदी विनंतीपत्र कोणत्या भाषेत लिहिलं पाहिजे, इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे होती. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी जेव्हा सांगितलं की आता प्रबोधनकार ठाकरे या सगळ्या आर्थिक विवंचनेत सापडले, तुम्ही काय करू शकता का, निसंकोचपणे त्या क्षणाला ज्ञानदेव धोरणात घोलपांनी सांगितलं की मी त्यांच्याकडे जाणार आणि त्यांचं काम पाहणार सगळं. आणि त्यांनी इतक्या लिलया पद्धतीने, इतक्या चांगल्या पद्धतीने ते सगळं काम बघितलं. आणि मग या सगळ्या ब्राह्मणी व्यवस्थेवर, भांडवली व्यवस्थेवर आणि सगळ्या कर्मवीरांना, प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषेचा, प्रतिभेला जो भर फुलला तो या कालखंडात फुलला ज्या काळात ज्ञानदेव धोरणात घोलपांनी त्यांना सहकार्य केलं, मदत केली, त्यांची आर्थिक शिस्त सगळी बसवून दिली घडी, त्यांना उसंत मिळाली. आणि मग दगलबाज शिवाजी असेल, ब्राह्मण्याचा टणत्कार असेल, देवळांचे धर्म की धर्माची देवळे, असे ग्रंथ सगळे त्यांच्या सिद्धहस्ती लेखणीतून आकारास आले. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंच्या त्या सगळ्या, त्या सर्व चरित्राचे, व्यक्तिमत्वाचे, कार्यकर्तृत्वाचे अभ्यासक सुद्धा आता ते मान्य करतात की त्या काळामध्ये जर ज्ञानदेव धोरणात घोलपांनी मैत्रीभाव जर जागृत ठेवला नसता तर महाराष्ट्र या सगळ्या ग्रंथांना मुकला असता आणि महाराष्ट्राला हे सगळे ग्रंथ माहिती झाले नसते. किती मोठं काम आहे, किती मोठं काम. आपली व्यक्तिमत्व सोडून खाली येणं, अगदी कारकून शिपाई म्हणून काम करणं, तर मला वाटतं की त्यातला फक्त केलेल्या कामाचा भाग नाही येतो. तर त्याच्याबरोबर हे महत्वाचं आहे की या व्यक्तिमत्वाला जर आपण उसंत दिली, वेळ दिला, त्यांना जर या सगळ्या समस्येतून बाहेर काढलं गर्तेतून, तर ते सगळं झालं. म्हणून महाराष्ट्राची विचारधारा ही अशा पद्धतीची आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या संदर्भातले त्यांचं हे जे तुम्ही जे सांगितलं, तर याच्या संदर्भामध्ये लिखित स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे? प्रबोधनकार ठाकरेंच्या अनुषंगाने जर सांगितलं तर या वर्षीच्या 2023च्या मार्मिक नावाचा जो अंक आहे, प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी संपादित केलेलं, यांनी स्थापन केलेलं साप्ताहिक मार्मिक, तर त्याच्यामध्ये 100व्या प्रबोधन पर्वामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तो अल्पच आहे त्या शब्दमर्यादा असल्यामुळं, पण आता नव्यानं काही संदर्भ उपलब्ध होत आहेत. मी हा फक्त एकच संदर्भ तुम्हाला सांगितला. प्रबोधनकार ठाकरे यांनी काय लिहिलं पाहिजे, लोकांना तुमच्याकडून काय अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, याचा कानोसा घेण्याचं सामर्थ्य हे ज्ञानदेव धोरणात घोलपांनी तशी लेखी पत्र उपलब्ध झालेली आहेत. मी तुम्हाला सांगतो, जसा आता संदर्भ दिला की कानोसा घेण्याची सवय आता निवडणुका सार्वत्रिक आलेल्या आहेत आणि आता सर्वे केले जातात. त्या काळामध्ये असे सर्वे नव्हते, ओपिनियन पोल्स वगैरे त्यावेळेला नव्हता. आणि शेतकऱ्यांना किती शेतसारा लावला जावा, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं तुमचं मत आहे ब्रिटिशांचं, हे ज्या वेळेला मांडायला मला वाटतं त्यावेळेला चौरी चौरा प्रकरण देशात घडलं होतं 1922ला. आणि 22ला ते प्रकरण ज्या वेळेला घडलं, ज्या घटनेवरून घडलं, त्यानंतर साधारणपणे ज्या व्यक्तीने हा सगळा अहवाल लिहून दिला ते आपल्या शेजारच्या गावचे पीसी पाटील, राव बहादूर पीसी वडगावचे, त्या काळातलं फार मोठे व्यक्तिमत्व. हेही दोघे जण खरं तर मैत्रीभाव जागृत ठेवणारे, एकमेवाचे जीवाभावाचे मित्र, शाहू महाराजांच्या सहवासानं समृद्ध झालेले आणि हात पाठीवरती असल्यामुळं मोठे झालेले व्यक्तिमत्व. तर त्या प्रकरणामध्ये त्याच्या अहवालाचं लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण केलं होतं, भविष्यात काळात केलं त्याचं लेखन. आणि त्या काळामध्ये पीसी पाटलांनी लेखन केलं होतं, कारण त्यांचं शिक्षण संपलं होतं. ते एका ऍग्रिकल्चर कॉलेजचे, पुण्यातल्या महात्मा फुले ऍग्रिकल्चर कॉलेजचे प्रिन्सिपल होते. शेतीतली फार मोठी जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून देशभरात उभारले आलेले व्यक्तिमत्व होतं.
तर त्यावेळेला त्याचे जे सर्वे जो आहे तो सर्व सर्वे जो आहे ते सर्वे करण्याचं काम ज्ञानदेव धोरणात घोलपाने केलं होतं. आणि मग त्यांना का मिळालं असेल, त्यांना इतका मोठा अनुभव होता सगळा. न्यायमूर्ती चंदावरकरांना माहिती होतं की यांना जर हे काम दिलं तर त्यांचा संपर्क मोठा आहे, ते सहज लोकांमध्ये गेलं तर लोकांना आपलंसं करतात आणि हवी ती माहिती विचारून योग्य पद्धतीनं त्याचं डॉक्युमेंटेशन करतात आणि ती सरकार दरबारी उपयोगात येऊ शकते. ही जर माहिती आपल्यापर्यंत आली तर याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर मला वाटतं ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या काळात फार मोठी घटना आहे. गांधी सुद्धा त्यावर प्रभावित झाले होते की अरे म्हणे हे कोणी केलं सगळं काम, फार महत्वाचे याच्यामध्ये काही उल्लेख आलेले आहेत. तर असे काही संदर्भ असतात की ते नव्यानं पुढे यायला लागलेले आहेत. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्या संदर्भानं आपण बोलत असताना आपण एक गोष्ट म्हणजे त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतोय. पण 1920 नंतर भारतीय पटलावरती भारतीय दलितांच्या प्रश्नांवरती लढणारं एक आकाशा एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून, म्हणजे ज्यांना आपण सूर्यप्रतापी असा माणूस म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे त्यांचं कार्य आपल्याला माहिती आहे. त्यांच्या कार्याचा अमोल ठेवा जो कधीच पुसला जाणार नाही एवढा आपला सगळा ठेवा आहे. परंतु त्यांच्या सावलीमध्ये आपल्याला ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांचं सुद्धा कार्य आपल्याला बघता येईल. या दृष्टिकोनातून आपण त्यांचा विचार केला. परंतु या दोन व्यक्तिमत्वांचं नंतरच्या कालावधीमध्ये मतभेद झालेत. आपण त्या संदर्भामध्ये बोलणार जरी नसलो तरी मला या अनुषंगानं मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे येत असताना मला असं विचारायचं आहे की मतभेद झाल्यानंतर पुढे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांचं कार्य कसं, म्हणजे त्यांच्या कार्याची दिशा काय राहिलेली होती, या संदर्भामध्ये आपण बोलून आपण या मुलाखतीचा आपण समारोप आपण करू. खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर एखाद्या व्यक्तिमत्वावर अभ्यास करायचं झालं तर त्याच्या दोन्ही बाजू असतात. आणि इतिहासातली काही जर व्यक्तिमत्व असतील तर प्रश्नच नाही. आज ते व्यक्तिमत्व हयात नाहीयेत, प्रत्यक्ष घटनादर्शी हयात नाहीयेत आणि ही मोठी समस्या आहे. आणि मग दर्शकांना जाणून घ्यायचं असतं, वाचकांना जाणून घ्यायचं असतं की नेमकेपणाने त्यांच्या संबंध कसे असतील, या संबंधांना कशा पद्धतीनं पुढं प्रेझेंट केलं असेल किंवा प्रस्तुत केलं असेल. आता आपण बघितलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी घटनात्मक लोकशाहीच्या पद्धतीनं सुरुवात आहे, प्रारंभ बिंदू आहे. घटनेचा विस्तार होतोय. 1919चा कायदा, 35चा कायदा वगैरे, 47 भारत स्वतंत्र होतोय. या 19च्या कायद्याने त्यांचा प्रवेश झाला. बाबासाहेबांचं ज्ञान अखंडपणे येते, प्रचंड फार मोठे आणि द नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून जगाने त्यांना मान्यता दिली. शेवटी शिक्षण हा सुद्धा एक फार महत्वाचा भाग आहेच. प्राप्त परिस्थितीत मिळालेल्या शिक्षणाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करणारे व्यक्तिमत्व इतिहासातलं एक, या सगळ्या वंचित लोकांना, दडपलेल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम घोलपाने केलेलं आहे. परिणामी या देशातली ब्रिटिशांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्यांना सहकार्य देखील करतायत ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं, दार्शनिका विभागाच्या वतीनं ज्या वेळेला स्वातंत्र्य सैनिकांचा चरित्रकोश बनवण्याचं काम सुरू झालं तर पहिल्या 100 मध्ये स्वातंत्र्य सैनिक कोण, या सांगली, कोल्हापूर, सातारा भागातले, तर पहिल्या 100 मध्ये पहिलं नाव घोलपांचं येतं आणि त्यांचा सन्मानपूर्वक तिथं उल्लेख केला जातो त्या चरित्रकोशामध्ये. कुणी प्रकाशित केलं? दार्शनिक विभाग, महाराष्ट्र शासनाने. अच्छा, पहिल्या 100 मध्ये. तर ही त्यातली एक महत्वाची बाब. आता त्यांचं शिक्षण, त्यांचा आवाका, त्यांचं सगळं काम, अनुभव याचा विचार केलेला, त्यांनी केलेलं काम फारच मोठं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर प्रश्नच नाही. जगाच्या मानवमुक्तीच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय जगातला माणूस मुक्त होणार की नाही याचा इतिहास लिहिला जाणार नाही. इतक्या मोठ्या तोडीचं काम आहे. त्यांचं परिप्रेक्ष्य मोठं आहे तेवढं. बरोबर आहे. पण त्यातली एक मर्यादा आहे की दोन व्यक्तींमध्ये कधीही तुलना होऊ शकत नाही. दोन सख्खे भाऊ असले तरी त्यांचं दिसणं, असणं, बोलणं, रंगरूप, देहबोली, आचार विचार पद्धती याच्यामध्ये तफावत असते. आणि या तफावतीतून मी या मताचं आहे की दोन्ही इतिहासातल्या व्यक्तिमत्वावर कधीही तुलना करू नये. बरोबर. आता मतभेदाचा विषय आला तो त्यांचा व्यक्तिसापेक्षता आली. त्यामध्ये व्यक्तिगत मतभेद झाले, राजकीय कामावरून ते मतभेद झालेले आहेत. त्यांचे काही व्यक्तिगत दोघांमध्ये झाले असले तरी ते त्या स्वतःच्या कामावर मतभेद झालेले नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे आपण. पण मतभेद जरी झाले असले तरी त्यांच्या कामाची दिशा एकच आहे. दोघांची विचारांची जी सुरुवात आहे ती महात्मा फुल्यांपासून सुरुवात होते आणि फुले परंपरेत जे जे येतील त्या सर्वांच्या विचारधारेसह सर्वांना समजून घेणं, स्वतःमध्ये सामावून घेणं, हे दोन्हीही व्यक्तिमत्वांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप असतील, या दोघांनीही काम केलेलं आहे.
त्यांचे मतभेद झाल्यानंतर अगदी दोघांनी एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जरी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्षरित्या त्यांना काही दुःखद घटनांमध्ये त्यांच्या सोबत जाण्याचं काम केलेलं आहे. चांगल्या कामांमध्ये सदिच्छा दिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोरले बंधू ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्या काळात ज्ञानदेव धोरणात घोलपांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मतभेद झाले होते. महाराष्ट्रात सर्वश्रुत होते. अनेकांनी एकत्र येऊन ते संपुष्टात यावे यासाठी प्रयत्न केले होते, परंतु ते होऊ शकलं नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं या सामाजिक चळवळींचं. तर ही ज्या वेळेला बातमी ज्या वेळेला ज्ञानदेव धोरणात घोलपांना समजली त्यावेळेला मला नक्की मुंबईतला भाग सांगता येणार नाही, पण त्या अंत्यविधीला जाऊन न बोलता पाठीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थाप देण्याचं काम हे मला वाटतं ज्ञानदेव धोरणात घोलपांनी केलं होतं. आणि त्या नजरेच्या भाषेतून हा माझा मित्र माझ्या प्रती काहीतरी सहानुभूती दाखवण्यासाठी आलेला आहे आणि त्याची पाठीवरची थाप ही मला दुःखातून सावरण्यासाठी हा भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा डोळ्यात दिसलेला आहे. आता हे झालं त्यांचं व्यक्तिगत काम. त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर सायमन कमिशन ज्या वेळेला भारतामध्ये आलं, सायमन कमिशनला दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांकडे पाहत नव्हते, बघत नव्हते. बाबासाहेब आणि घोलप शेजारी शेजारी सार्वजनिक कार्यक्रमात थांबले तर एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा तिकडे असायचा आणि यांचा चेहरा इकडे असायचा. त्याला पुरावे आहेत उपलब्ध, आपण त्याच्यावर बोलणार नाही. पण मला एक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक बाब नक्की सांगावी लागेल. या सामाजिक चळवळीतला ज्या महाराष्ट्रामध्ये फुले आणि शाहू होऊन गेले त्यांची सामाजिक झटणी आहे त्याचं हे द्योतक असं मी मानतो. ज्यावेळेला सायमन कमिशन आलं आणि देशभरातून सायमन कमिशनला काय मागणी केली जावी, सायमन कमिशन कशासाठी आले आणि ते काय देणार होते हे सगळं सर्वांना माहिती आहे. आणि सायमन कमिशन ज्यावेळेला भारतात आलं त्यावेळेला या दोघांनीही सायमन कमिशनला काही शिफारशी सुचवलेल्या आहेत. अच्छा, आमच्या या मागण्या आहेत त्या मान्य झाल्यात तर आम्ही तुमच्या बरोबर, अन्यथा आम्ही येत नाही. आणि जर तुम्ही हे स्वीकारणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमचं स्वागत करू. आम्हाला बाकी तुम्ही काय म्हणता ते आम्हाला माहिती नाही, पण दलितांच्या दृष्टिकोनातून हे जर करत नसाल तर मात्र आपलं काहीतरी बिनसणार आहे. तर मी आता इथं तुम्हाला एक म्हणजे असं आढळतो की याच्या संदर्भामध्ये डॉक्युमेंटेशन उपलब्ध आहे. घोलपाणी सायमन कमिशनच्या संदर्भानं काय केलं, नव्यानंच एक फोटो आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि त्या फोटोमध्ये सायमन कमिशनला निवेदन देऊन आल्यानंतर आणखीन काही देशभरातले लीडर्स आहेत, दलित, शेतकरी, महिला, वेगवेगळ्या जाती धर्माचे, आणि त्याच्यात अगदी डाव्या बाजूला ज्ञानदेव धोरणात घोलप आहेत, अगदी डाव्या बाजूला. आणि त्या छायाचित्रात त्या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आहे. मला वाटतं हा जो फोटो आहे मतभेदानंतर सायमन कमिशनला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून दलित चळवळीला एक वेगळा आशावाद निर्माण करणारा आणि काम करताना आपण कसं केलं जावं, काम सामूहिक हित कसं स्वीकारलं जावं याच्या दृष्टिकोनातून तो महत्वाचा फोटो आहे. फोटोच्या दृष्टिकोनातून मला अजून एक सांगावं लागेल तुम्हाला. आम्ही गेल्या 2-3 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे फार मोठे नेते आणि सातत्यानं दलित वंचित समूहाच्या प्रश्नांवरती आवाज उठवणारे आमदार जयदेवांना गायकवाड यांच्या घरी गेलो होतो. आणि अण्णांच्या घरी गेल्यानंतर मी पहिलाच एक छायाचित्रात फोटो पाहिला, छायाचित्र पाहिलं. तो त्यांच्या वडिलांचा फोटो होता. अच्छा. आणि एका फोटोवरून माझी नजर हटेना. मला अण्णा सांगत होते की ह्या फोटोत हे असं या फोटोचं सगळं काम आहे, हे इथं काढलेला फोटो आहे, किती रुपये खर्च आले, बाबासाहेब इथं बसलेले आहेत, अजून काय आहे, कोण आहे, काय सगळं त्यांनी सांगितलं. एका फोटोवर माझी सातत्यानं नजर हटेना. मी त्यांना सगळं त्यांचं बोलणं झाल्यावर मी अण्णा म्हटलं हा फोटो कोणाचा आहे तेवढं सांगा, हे मला ओळखीचा फोटो वाटला. ते म्हटलं हा फोटो आहे तो अमुक नाईकचे संपादक ज्ञानदेव धोरणात घोलपांचा फोटो. आणि तो जो फोटो आहे तो फोटो साधारणपणे मतभेदानंतरचा फोटो आहे. आणि मतभेद झाले म्हणून आपण आपलं सार्वजनिक काम बंद करावं, ते टाकून द्यावं असं कधीही नसतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा फोटो आहे. मला वाटतं या फोटोतून सुद्धा इतिहासातून आपण काय शिकलं पाहिजे, इतिहास हा प्रेरणा देणारा असतो. बरोबर, आपल्याला तो सातत्यानं प्रेरणा देईल. तर एखाद्या सार्वजनिक राजकीय काम करताना एखाद्या व्यक्तिमत्वाबरोबर मतभेद झाले तर आपण सार्वजनिक काम सोडून द्यावं का, बंद करावं का, तर अजिबात नाही. आहे त्या प्राप्त परिस्थितीला सोबत घेऊन पुढे जाऊन जे काम हाती घेतलेलं आहे ते निर्विघ्नपणे आणि संपेपर्यंत, तडीत जाईपर्यंत काम केलं पाहिजे. या प्रेरणा हा सातत्यानं फोटो आपल्याला देत राहील. धन्यवाद सर. गेली दीड तास आपण या म्हणजे ज्ञानदेव धोरणात घोलप यांच्या कार्याचा आढावा आपण घेतला. इतिहासामधनं आपण काय शिकायचं, तर इतिहास आपल्याला इतिहास निर्माण करायला शिकवतो असं माझं मत आहे. ज्ञानदेव धोरणात घोलपांसारखा एक व्यक्ती आपल्या सरूडसारख्या छोट्या खेडेगावामध्ये
जन्माला येतात काय आणि एवढं उत्तुंग कार्य करतात काय, निश्चितच हे प्रेरणादायक आहे. सरूड तर मगाची मी मुलाखतीच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने मी बोललो की सरूडमध्ये खूप इंटेलेक्च्युअल व्यक्तिमत्व निर्माण होतात, परंतु हे इंटेलेक्च्युअल व्यक्तिमत्वाची सुरुवात मला वाटतं की खऱ्या अर्थाने ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्यापासून झालेली आहे. आणि म्हणून त्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्यासाठी खरं तर आजच्या मुलाखतीचं आपण आयोजन केलं होतं. आणि या माझ्या मुलाखतीला तुम्ही यावं असं मी तुम्हाला आग्रह धरल्यानंतर तुम्ही माझा आग्रह मान्य केलात, तुम्ही आलात, याबद्दल मी माझ्या चॅनलच्या वतीनं मी तुमचं, आमच्या दर्शकांच्या वतीनं तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि प्रचंड वेळ झालाय त्यामुळे मी मुलाखत संपवतो. कदाचित याच्यापेक्षा देखील तुमच्याकडे विस्तृत स्वरूपाची माहिती असेल, पण आपण या विषयावरती सातत्यानं बोलत जाऊया, वेगळे विषय हातामध्ये घेऊया. मुलाखतीची मी शेवट करत असताना मी एक गोष्ट जरूर म्हणेन की आपला इंडॉलॉजीचा अभ्यास आहे, आपला आर्किओलॉजीचा अभ्यास आहे, आणि या संदर्भानं आपल्या शाहूड तालुक्यामध्ये, शाहूड पन्हाळ्यामध्ये सुद्धा प्रचंड स्वरूपाचा इतिहास घडलेला आहे. मला नजीकच्या कालावधीमध्ये, पुढच्या कालावधीमध्ये या शाहूडी तालुक्यामध्ये घडलेल्या इतिहासाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला जरूर आवडेल. तर सध्या आपण मात्र आता थांबूयात. परत एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.